संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ अभंग क्रमांक 8. यामध्ये बघूया. संताची संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे बनते. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बांधे. नामामृत गुढी वैष्णवा लादली, योगिया साधली जीवन कर. सत्वर उच्चार परलाली बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र वल्लभ विरळा जात. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करू. संत संगतीपासूनच ईश्वर प्राप्तीचा मार्ग स्पष्ट होतो. नामस्मरण हेच आत्म्याचे अंतिम साधन आहे. नामस्मरण केल्याने द्वैताचा नाश होऊन आत्मबोध होतो. नंबर 4 बघा. नामस्मरणाने भक्तांना आध्यात्मिक आनंद प्राप्त होतो. नंबर 5. नाम सहज दिसते पण त्याचा खरा अर्थ विरळाच असतो. नंबर 1. संताची संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे बनते. संताच्या संगतीनेच मन शुद्ध होते आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग स्पष्ट होतो. जो ईश्वराला जाणू इच्छितो त्याने संताचा सहवास करावा. जसं उदाहरण बघा. संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज यांची संगती भक्तासाठी मार्गदर्शक ठरली. संतांच्या शिकवणीमुळे लोकांची भक्ती दृढ झाली आणि ईश्वर भक्तीचा मार्ग नक्की सापडला. नंबर 2. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. राम आणि कृष्ण हे फक्त शब्द नाही तर संपूर्ण जीवनाचा लाभ आहे, गाभा आहे. आत्मा हा शिवस्वरूप आहे आणि नामस्मरणानेच त्याची ओळख ही पटते. उदाहरणार्थ बघा. भक्त प्रल्हादाने सतत नारायणाचा नामस्मरण केल्यानेच तो संकटावर मात करू शकला. आणि श्रीराम यांनी श्रीकृष्ण यांचे नामस्मरण केल्याने भक्तांचे जीवन परिवर्तन होते. जसं बघा. एकतत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बांधीजन. नामस्मरण हेच अंतिम साधन आहे ज्यामुळे द्वैत म्हणजेच मी आणि ईश्वर वेगळे नष्ट होते. भक्तीमुळे फक्त भक्त आणि भगवंत यांच्यातील भेद नाहीसा होतो. उदाहरणार्थ बघा की जसं मीराबाईने कृष्ण भक्ती केली आणि याकरती कृष्णमय. तसंच संत तुकाराम महाराज म्हणतात की नामस्मरणाने जीवन ईश्वराची एकरूप होतो. हे लक्षात ठेवा. नंबर 4. नामामृत गोडी वैष्णवा लादली, योगिया साधली जीवन कळा. नामस्मरण म्हणजे अमृतासारखे गोड आहे आणि वैष्णव भक्तांसाठी ते जीवनाचा आधार आहे. योगी लोक योगाने ज्या शक्ती प्राप्त करतात त्या नामस्मरणाने सहज मिळतात. जसं उदाहरण बघा. गोकुळातील गोपिका श्रीकृष्णाच्या नामात तल्लीन असत आणि त्यांना त्यांच्यात एकरूपता वाटे. संत एकनाथ महाराज म्हणतात की नामस्मरणानेच मोक्षाचा मार्ग सापडतो. नंबर 5. सत्वर उच्चारलं परलाली बिंबला, उद्धवा लादला कृष्णदाता. नामस्मरणाने फक्त प्रल्हादाने संकटावर विजय मिळवला. उद्धवाने श्रीकृष्णाचा उपदेश घेतला आणि आत्मज्ञान प्राप्त केले. उदाहरण बघा. भक्त प्रल्हादाने फक्त नारायण या नामाचा सामर्थ्यावर सर्व संकटे सहन केली. उद्धवाने श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून गोकुळात जाऊन भक्तीचा खरा अर्थ शिकला. नंबर 6. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळाच आहे. हरिनाम सहज उच्चारता येते पण त्याचा खरा अर्थ वेरळेच लोक समजतात. फक्त मुखाने नामस्मरण करून उपयोग नाही तर हृदयानेही ते अनुभवलं पाहिजे. जसं की उदाहरण बघा. अनेक लोक नामस्मरण करतात पण त्यातून काही शिकत नाही, परंतु काही भक्त प्रामाणिकपणे नाम घेतात आणि त्यांना त्याचा खरा आनंद मिळतो. यावरून निष्कर्ष असा आणि शिकवण अशी येते की संतांच्या संगतीने भक्तीचा मार्ग सापडतो. नंबर 2. नामस्मरणाने भक्त आणि ईश्वर यांच्यातील भेद नाहीसा होतो.
नंबर 3, प्रल्हाद भक्त यांच्यासारख्या भक्तांनी नामस्मरणाने जीवनात विजय मिळवला. नंबर 4, नामस्मरण सहज वाटते पण त्याचा खरा अनुभव वेगळेच घेतात. नुसते नाम घेतल्याने उपयोग नाही, ते हृदयाने अनुभवा. रामकृष्ण हरी. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. धन्यवाद.